बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि के तने हूँ सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। ओ मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम सिया। जानेवारीच्या 22 तारखेला श्री रामलल्ला यांची अयोध्या या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून प्रत्येक भाविक असेल किंवा नागरिक हे तयारी करत आहेत आणि पाहू शकता की हे श्री राम नाम कालिका असं हे मार्बलवर करून हे महाराष्ट्र पुणेतून जे आहे ते अयोध्या या ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि पुण्यातील प्रतिष्ठान जे आहे त्यांनी ही तयारी केलेली आहे आणि हे मुंबई घेऊन मुख्यमंत्रीची भेट घेऊन हे अयोध्यासाठी निघणार आहे। 25 जणांचा हा ग्रुप आहे। आमच्याबरोबर काही लोक आहेत की यांनी ही तयारी केली आहे। काय बोलणार, काय तयारी केली? नमस्कार, जय श्रीराम। हे आहे श्री रामनाम महाराजांची चालिसा, ज्याच्यामध्ये राम नाम महाराजांचं म्हणजे जे रामरायांचं नाव आहे, जे रामरायांच्या प्रकटाच्या आधी पण त्याचं अस्तित्व होतं, रामरायांच्या प्रकटानंतरही आणि सृष्टी आहे तोपर्यंत ते चालू आहे असं नाम महाराज, त्याचं महत्त्व आणि महात्म्य सांगणारी रामनाम चालिसा आहे। हे बजरंगबली हनुमानजी महाराजांचं द्वादश नाम आहे असं हे एकत्रित आहे। याला राम मंदिरात स्थापन करण्याची आणि आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्याची पूजा करण्याची या कारणासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमच्या इतर गाड्या मार्गस्थ आहेत वाटेत आणि आपण किती जण एकूण आणि आम्ही 27 लोक आहोत आणि याची जर तयारी म्हणताल तर आम्ही हे कार्य गेली 2 वर्ष झालं, पण ह्या इव्हेंटची याचे तुम्हाला मी गेले 15 दिवस। नेमकं अयोध्यामध्ये कुणाबरोबर तुम्ही चर्चा हो, अयोध्यामध्ये आम्ही विनंती आमची श्री अध्यक्ष राम मंदिर निर्माण समिती आणि महासचिव श्री राम मंदिर विश्वस्त अयोध्या श्री चंपतजी राय आणि श्री नृपेंद्रजी मिश्रा यांच्याबरोबर आमची विनंती आम्ही काय बोलले ते? त्यांनी सांगितलं आनंदाने तुम्ही घेऊन या, आपण त्या वेळेप्रमाणे तिथं जागेप्रमाणे जिथं असेल तिथं आपण त्याला स्थापन करू। आपली संस्था काय काम करते? आमचं देवस्थान आहे श्री नवनाथ महाराजांच्या आशीर्वादावर जातो, ज्यात नाथांचं वास्तव्य आहे, जिथं नाथांचं अस्तित्व आहे, हे देवस्थानाचं आमची पूर्ण आणि याच्यातनं लोक कल्याणाकरिता लोकांची जागृती करता ही रामनाम चालिसा नाम महाराजांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आणि लोकांपर्यंत पोहोचवायची सेवा चालू आहे। धन्यवाद। जय श्रीराम। इरफान शेख साहब। राम नाम चालिसा ओके TV9 राम नाम तुम्ही सगळं सांगा। बरं चालेल, यस सर। राम नाम चालिसा घेऊन पुण्यातील एक संस्था मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेली आहे। आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। आपण जय श्रीराम। राम नाम चालिसा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलाय, काय सांगा?
श्री नवनाथ महाराजांचं वास्तव्य असलेलं हे श्री नवनाथ सत्वतीर्थ पुणे येथे स्थापित आहे आणि या देवस्थानाकडून लोकार्पण गेली 2 वर्ष आम्ही रामनाथ महाराजांचे नावाचं महत्त्व सांगणारी, नावाचं महात्म्य सांगणारी ही चालीसा लोकांपर्यंत भेट स्वरूपात ही पोहोचवतो. आज याला स्थान आम्हाला मिळालं जे अयोध्येत राम मंदिर बनत आहे. त्या मंदिरात ज्या दगडात ते बनते अगदी त्याच दगडामध्ये जी बनवून मार्बलमध्ये ती आज तिथं स्थापन केली जाणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याकडनं आमच्याकडनं ही भेट चाललेली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आता पूजा केली जाईल आणि आम्हाला त्या दिशेला प्रवास सुरू आहे. नक्की जी रामनाम चालीसा त्याचं वैशिष्ट्य काय? हां, रामनाम चालीसेमध्ये नाम महाराजांचं जे महत्त्व आणि महात्म्य आहे ते सांगितलं गेलेलं आहे. याच्या आणखी एक खास गोष्ट अशी की याच्या आधी युगनयुग घडून गेली पण याच्या आधी कधीही याचा निर्माण झालेला नाही. ही पहिली वेळ आहे की ज्या वेळेला याचा निर्माण झालेला आहे. रामनाम महाराजांची चालीसा, रामनाम चालीसा. ही जी चालीसा आहे ती मार्बल देखील बनवत आलेली आहे, त्याबाबत काय सांगा? हे त्या मंदिराची जशी मंदिराला साजेसं, राम दरबाराला साजेसं असावं त्या पद्धतीत ती बनलेली आहे. त्यासाठी त्या ह्याच्यात बनवतो. साधारण किती दिवस वगैरे लागले ते बनवायला? आम्हाला 15 दिवसाचा कालावधी लागला. आता आपण अयोध्येत जाणार आहे तर हो. आपण कसं जाणार आहे त्याबाबत हे काय? काय ही आमची वाहनं आहेत. आम्ही एकूण 27 लोक आहोत आणि आमची वाहनं ऑलरेडी 3 वाहनं पुढं आमच्या सामानाचे पुढं गेलेले आणि आम्ही काही वाहनं इकडं आलोय. जे आमच्या संस्थेचे संचालक आम्ही सगळे आपल्यासोबत अजून काही जण आहेत, हो, ते देखील ठीक आहे, चाललेले ठीक आहेत. आहे. आपण देखील चाललेलं आहे तर रामनाम चालीसा घेऊन काय सांगा? आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला हे माध्यम बनलोय आम्ही हे सगळे घेऊन जाण्यासाठी आणि या सगळ्या याचं शब्दात मांडता येणार नाही अशी भावना आहे माझी की रामनाम चालीसा हे आजपर्यंत तुम्ही जर गुगलवर जरी search केलं, तर तुम्हाला कुठेही रामनाम चालीसा असं काही सर्च होणार नाही. अस्तित्वातच नाही. अस्तित्वातच नाही. हे सर्व म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी हे रामनाम चालीसा असं बनलेली आहे आणि ती आम्ही घेऊन चालतो आणि अयोध्येला तिथे आम्हाला स्थान मिळणार आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. तर आपल्याला अयोध्येला पण चालला तर किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे? आता हा पुढचा 6 दिवसाचा प्रवास आहे आपण अयोध्येला आम्ही आज रात्रीच निघणार आहोत. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना भेटून त्यांच्या हस्ते पूजा करून मग आम्ही तिथून रवाना होतो. धन्यवाद. आपण पाहू शकतो की रामनाम चालीसा घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याची विधिवत पूजा करून ही अयोध्येसाठी आम्ही घेऊन जाणार आहोत अशी प्रतिक्रिया येथील संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळेपासून आजचा मी रवी धारा, TVN मराठी, मुंबई. जय श्रीराम. जय श्रीराम. हो बाकीच्या द्यायला गेला. अयोध्येमध्ये रामाची स्थापना होणार आहे आणि यासाठी संपूर्ण देश हा उत्साही आहे, आनंदी आहे आणि महाराष्ट्रात रामनाम चालीसा ही थेट मार्गस्थ होणार आहे अयोध्येच्या दिशेनं. सध्या आपण आहोत वर्षा बंगल्याच्या बाहेर जिथं मार्बलवरती या रामनाम चालीसेचं संपूर्ण लिखाण कोरीव काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हनुमान वादनाम याचं सुद्धा लिखाण करण्यात आलेलं आहे आणि या गाड्या ज्या आपण माझ्या मागे बघताय या गाड्यांच्या मदतीनं या गाड्यांनी तब्बल 6 दिवसांचा प्रवास करत अयोध्या गाठलं जाणार आहे आणि तिथं रामलल्लाचं दर्शन घेतलं जाणार आहे. संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असणार आहे. काय सांगाल कशा पद्धतीनं ही रामनाम चालीसा साकार करण्यात आली? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, काय एकूण माहिती आहे? आज जय श्रीराम. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याची पूजा केली जाईल आणि आपण महाराष्ट्र राज्याकडनं ही रामनाम चालीसा अयोध्येत श्री रामरायांचा जो दरबार निर्माण होत आहे त्या दरबारात त्याला स्थापन करण्यासाठी घेऊन चाललेलो आहे. त्याचं स्थापन होण्यासाठी तिथलं प्रशासन आणि तिथले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचंही अमूल्य बहुमूल्य असं सहकार्य आम्हाला लाभत आहे. त्यांनी आम्हाला तसं स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही घेऊन आल्यावर आपण तिथली जागेचं नियोजन ठरवू की कुठल्या जागेत ते हे करणार स्वरूपाचा प्रवास आहे. आणि याबद्दल जर सांगायचं तर ही रामनाम महाराजांची चालीसा याआधी जगात कुठेही अस्तित्वात आलेली नाही. ही गुरुदेव श्री सद्गुरू कृष्णनाथ महाराज आणि गुरुवदेव यांच्या माध्यमातून नाथांच्या कृपा आशीर्वादातून आम्हाला सगळ्यांना भाग्य लाभलं की लोकांपर्यंत पोचवायची सेवा आम्ही करतोय याच्यामध्ये. आणि ही गेली 2 वर्ष आमची सेवा होती त्याला आज मोठं उदाहरण मिळालं आणि
हे रामरायांच्या दरबारात स्थापन होत आहे. तिचं हे रूप आहे जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, आपण पाहू शकतो. तर नक्कीच अयोध्येमध्ये थेट महाराष्ट्रातून पुण्यातून अशा पद्धतीची रामनाम चालीसा पोहोचते हा आपल्यासाठी अभिमानाचा मुद्दा नक्कीच आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण मार्गाला, या संपूर्ण प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि तब्बल 6 दिवसानंतर महाराष्ट्राकडनं एक आगळी वेगळी भेट रामलल्लाच्या दरबारामध्ये साकार करण्यात येणार आहे. रजनीश जाधव सह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बघू शकतो की श्री राम नाम चालीसा लिहून आहे आणि हेच चालीसा अयोध्येत लागणार आहे. पूर्ण मार्बलचा वापर करण्यात आले आहे. पुण्यातून हे पूर्ण प्रतिष्ठान आले आहे. 5 ते 6 गाड्या आहेत आणि आज संध्याकाळी ते अयोध्येला निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे पूर्ण प्रतिष्ठान अयोध्येला निघणार आहे आणि पुण्यातून 15 ते 20 लोक आज रात्री अयोध्येला रवाना होतील आणि 22 तारखेला अयोध्येच्या कार्यक्रमात सहभागी होते. माझ्यासोबत काही ते प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तर कधी निघणार, तुम्ही कधी अयोध्येला निघणार आहात? मी आज रात्रीच निघतो आहे. त्यांनी एकदा सूचन केलं की आम्ही तातडीने नेमकं तुम्ही कुठून आलेले आहे आणि किती लोक आहेत आणि कसा तुमचा एकूण दौरा असेल? आम्ही पुण्यातनं आलो आहे. कोथरूडनं आलो. आमचं श्री नवनाथ सत्वतीर्थ असं देवस्थान आहे. 9च्या 9 नाथांचं वास्तव्य असलेलं श्री नवनाथ सत्वतीर्थ असं आमचं एक ट्रस्ट आहे, मंदिर आहे. तिथेच आणि आदिगुरु कैलाशनाथ बाबा हे एक मंदिर आहे आमच्या इथे. ह्या 2 मंदिराच्या वतीने आम्ही इथे श्री रामनाम चालीसा याच्याबद्दल आता नाम चालीसा नेमकं काय आणि कसं बनवलं आहे आपण यांच्याशी जाणू. कसं बनवले तुम्ही ही रामनाम चालीसा आमचे गुरु त्यांच्याकडनं शुभम. ही रामनाम चालीसा ब्रह्मांडात याच्या आधी कधीही नव्हती. तिथं निर्माण झाला. जसं हनुमानजी महाराजांची हनुमान चालीसा आहे, इतर देवी देवतांची चालीसा आहे, तसं नाम महाराज म्हणजे नाम महाराजाचं महत्त्व आणि महात्म्य लोक उद्धाराकरता लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता इथं निर्माण झालेलं आहे आणि त्याचं स्थापन आज रामनामच्या दरबारात होत आहे. आम्हाला त्याचं भाग्य आहे की आम्हाला ह्याची एक संधी मिळाली की याचं म्हणजे माध्यम बनवू शकलो आणि आम्ही त्या आनंदाने आता तिथं पोहोचवतो आहे. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार हो, आहे, किती वाजता भेट घेणार आहे? आता त्यांचं आता ही बैठक चालू आहे, ते झाल्यानंतर नक्कीच आपण बघू शकतो पुण्यातून हे शिष्टमंडळ आणि प्रतिष्ठान आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते अयोध्येला रवाना होईल. कॅमेरापासून दीपक सोबत मी आवेश तांबळे, साम टीव्ही, मुंबई. पुण्याच्या कोथरूडमधून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान जाणार अयोध्येला. रामनाम चालीसा लिहिलेल्या मार्बलचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करून ते प्रतिष्ठान अयोध्येला नेणार.